Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. Today we are going to start our new unit number 3, and this is a lecture number first. ठीक आहे, तर आपला जो काही तिसरा युनिट आहे फ्लुइड मशिनरी तो आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. तर या युनिटचं जे काय वेटेज असणार आहे ते 12 मार्काचं असणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण याचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे म्हणजे याच्या ज्या काही सगळ्या डेफिनेशन वाला पार्ट आहे तो आज आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चरला आपण डेफिनेशन ऑफ फ्लुइड, त्यानंतर डेफिनेशन ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स बघणार आहोत, त्यानंतर डेफिनेशन ऑफ फ्लुइड मशिनरी बघणार आहोत, त्यानंतर डेफिनेशन ऑफ हायड्रॉलिक टर्बाइन्स आणि डेफिनेशन ऑफ पंप्स. तर अशा प्रकारे जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, डेफिनेशनचा पार्ट आहे, तो सगळा आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण बघूया वन बाय वन पॉइंट्स हे डिस्कस करत जाऊया. तर बघा, आपला जो काही युनिट आहे त्याचं नाव आहे फ्लुइड मशिनरी. ठीक आहे, तर बघा हे दोन मोठे शब्द आहेत. फ्लुइड इज अ डिफरंट अँड मशिनरी हा एक मोठा वेगळा शब्द आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, फ्लुइड म्हणजे काय आहे त्याच्याबद्दलची थोडी चर्चा करूया आणि त्यानंतर मग आपण मशिनरीज कडे येऊया आणि मग दोघांचं कॉम्बिनेशन करून कशा पद्धतीने फ्लुइड मशिनरीज आपल्या असतात ते आता आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर मग बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया फ्लुइड कडे. तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड मेकॅनिक्स. तर बघा, बेसिकली जर डिस्कस केलं तर आपल्या स्टेट्स ऑफ मॅटर्स किती आहेत, तर बेसिक स्टेट्स ऑफ मॅटर्स आपल्या 3 आहेत की त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, मग सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर बघा, स्टेट्स ऑफ मॅटर बद्दल आपण विचार केला तर त्या बेसिक 3 आहेत. तर तुम्ही या इमेज मध्ये बघू शकता, इथे तुम्हाला काय दिसतंय की एक सॉलिड स्टेट दिसते, त्याच्यानंतर दुसरी आहे इथे लिक्विड स्टेट आहे आणि तिसरी आहे तुमची इथं गॅसेस स्टेट्स आहे. तर तुमच्या बेसिकली ह्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर्स असणार आहे. मग ह्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये जर आपण मॉलिक्युलची अरेंजमेंट बघितली तर तुम्हाला तिन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दिसणार आहे. आणि या तिघांमध्ये एक बेसिक डिफरन्स काय असणार आहे, ज्यावेळी आपण कम्पेअर करू सॉलिड या मॅटर बरोबर गॅस आणि लिक्विड बरोबर, तर यामध्ये एक बेसिक डिफरन्स असणार आहे. तर आपले जे काही लिक्विड्स आहेत आणि गॅस आहेत ते काय होऊ शकतात, इझिली फ्लो होऊ शकतात. ठीक आहे, इझिली ते काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात. मग ह्याच 2 स्टेट्स ऑफ मॅटरला आपण काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड. म्हणजे जे सबस्टन्स इझिली फ्लो होऊ शकतात अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड. मग बघा, त्याप्रमाणे आपण डिफाईन कसं करू शकतो, द सबस्टन्स विच हॅज कॅपॅसिटी टू फ्लो इज कॉल्ड ॲज द फ्लुइड. ज्या सबस्टन्स कडे फ्लो होण्याची कॅपॅसिटी असते अशा सबस्टन्सला आपण फ्लुइड असं म्हणत असतो. तर या 3 स्टेट्स ऑफ मॅटर पैकी तुमचा जो काही गॅस आहे आणि लिक्विड आहे हे 2 स्टेट्स ऑफ मॅटर तुमच्या कशाच्या अंडर येणार आहेत, इट इज अंडर द कॅटेगरी ऑफ फ्लुइड. कारण त्या दोघांकडेही फ्लो होण्याची काय असणार आहे, कॅपॅसिटी असणार आहे. ठीक आहे, मग ह्याचं एक्झाम्पल तुम्ही काय सांगू शकता, एक्झाम्पल ऑफ फ्लुइड्स. तर बघा, एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो, ऑल लिक्विड्स अँड गॅसेस आर द फ्लुइड्स. जे काही सगळे लिक्विड्स असतील आणि गॅसेस असतील ते आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याला आपण फ्लुइड्स असं म्हणू शकतो. मग हे झालं आता फ्लुइडच्या बाबतीत. मग हे जे काही फ्लुइड्स आहेत हे कशा पद्धतीने फ्लो होत असतात, त्यानंतर फ्लो होत असताना याच्यावरती कोणकोणते प्रेशर, व्हेलॉसिटी असे पॅरामीटर त्याच्यामध्ये ऍक्ट होत असतात, त्याच्यामध्ये काय काय चेंज होत असतो. मग हे फ्लुइड ज्यावेळी रेस्ट पोझिशन मध्ये असतात, एका कंटेनर मध्ये असतात, त्यावेळी त्याच्यामध्ये काय काय बदल होत असतात किंवा त्याच्या काय काय प्रॉपर्टीज असतात. मग ह्या ज्या काही सगळ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, त्याचं जे काही डिस्कशन आहे जे आपण त्या ब्रँच मध्ये स्टडी करत असतो, त्या ब्रँचला आपण काय म्हणत असतो, फ्लुइड मेकॅनिक्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर बघा, या डिस्कशन वरून आपण कशा पद्धतीने फ्लुइड मेकॅनिक्सला डिफाईन करू शकतो, द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट ॲज वेल ॲज इन मोशन इज कॉल्ड ॲज फ्लुइड मेकॅनिक्स. जे काय तुमचे फ्लुइड्स आता मी बोललो, जे गॅस आणि लिक्विड्स आहेत, ह्या 2 फ्लुइडचा आपण त्याचे जे काय बिहेवियर आहे पूर्णपणे स्टडी करत असतो. कधी स्टडी करतो, ऍट रेस्टला देखील स्टडी करतो आणि मोशन मध्ये असताना देखील त्याला स्टडी करत असतो. तर हे सगळं ज्या ब्रँच मध्ये आपण स्टडी करत असतो त्या ब्रँचला आपण काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड ॲज फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे, तर हे आता आपण बघितलं फ्लुइड म्हणजे काय असतो आणि त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय असणार आहे.
आता आपण सेकंड पार्ट कडे जाऊया, आपल्या मशिनरी कडे जाऊया. तर बघा, सेकंड आहे डेफिनेशन ऑफ फ्लुइड मशिनरी. ठीक आहे. तर बघा, मशीन्स आपण आपल्या मागच्या लेक्चरला देखील डिफाईन केलं होतं. तर कशा पद्धतीने आपण मशीनला डिफाईन केलं होतं बघा, सांगू शकता का? मशीन काय आहे? मशीन इज अ डिव्हाइस. एक डिव्हाइस असतं जे काय करतं, अवेलेबल असणाऱ्या फॉर्म मधली एनर्जी ऍज अ इनपुट म्हणून ते घेत असतं आणि त्या मिळालेल्या इनपुट एनर्जीला प्रोसेस करून आपल्याला काही ना काहीतरी आउटपुट देत असतं. ठीक आहे. तर मग एका ब्लॉक डायग्रामच्या मदतीने जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने येईल. ठीक आहे. इथं मशीन आहे आणि मशीन काय करणार, इनपुट म्हणून जी अवेलेबल आहे ती एनर्जी घेणार आहे, त्या एनर्जीला प्रोसेस करून आपल्याला काही ना काहीतरी ते आउटपुट देत असणार आहे, जे आपल्याला युजफुल आहे. मग ह्यावरून आपण इफिशियन्सी पण त्याची डिफाईन केली होती. इफिशियन्सी आपण कशा पद्धतीने काढली होती, की आउटपुट जे काय मिळणार आहे, एवढं मला आउटपुट मिळवायला मला किती इनपुट द्यावं लागत होतं, ह्या दोघांचा जर आपण रेशो घेतला तर त्या मशीनची आपल्याला इफिशियन्सी मिळत होती. तर बघा, मग आपण इफिशियन्सी कशा पद्धतीने घेत होतो, इफिशियन्सी आपण इटा या सिम्बॉलने डिनोट करत होतो आणि आउटपुट डिवायडेड बाय इनपुट हे केल्यानंतर आपल्याला काय होत होती, त्या मशीनची इफिशियन्सी मिळत होती. ठीक आहे. तर मग या सगळ्या डिस्कशन वरून आपल्याला मशीनला डिफाईन करता येईल का? मग बघा, आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. मशीन इज अ डिव्हाइस विच टेक्स एनर्जी इन द अवेलेबल फॉर्म अँड कन्वर्ट इट इनटू युजफुल फॉर्म. ठीक आहे. जे अवेलेबल फॉर्म मध्ये आहे ती एनर्जी घेणं ऍज अ इनपुट म्हणून आणि त्याचं जे काही प्रोसेस करून त्याला कन्वर्ट करणं आपल्या आउटपुट फॉर्म मध्ये, युजफुल फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर हे मशीनच्या बाबतीत झालं. आता आपण येऊया फ्लुइड मशिनरीकडे. ठीक आहे. हे जनरल डिस्कशन झालं आपल्या मशीनमध्ये, की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी इनपुट असणार, आउटपुट असणार. आता याच्यावरून आपल्याला जर फ्लुइड मशिनरी डिफाईन करायला गेलं तर बघा, फ्लुइड मशिनरी आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. तर फ्लुइड मशिनरीज काय आहेत? फ्लुइड मशिनरीज आर द डिव्हाइसेस विच कन्वर्ट्स आयदर हायड्रॉलिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी और मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रॉलिक एनर्जी. ठीक आहे. तर बघा, फ्लुइड मशिनरीला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, की आता ह्याच्यामध्ये बेसिकली तुमचा वर्किंग सबस्टन्स काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. आणि आपला जो काही सिलेबसचा स्कोप आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, फ्लुइड म्हणून लिक्विड म्हणजेच वॉटरचं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर मग बघा, फ्लुइड मशिनरी आपण कशा पद्धतीने डिफाईन करतोय, की फ्लुइड मशिनरी काय आहे, की ज्या काय करतात, हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतात किंवा मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करतात. बघा, मग आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. फ्लुइड मशिनरीज इज डिफाईन्ड ऍज अ मशिनरी विच कन्वर्ट्स आयदर हायड्रॉलिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी और मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रॉलिक एनर्जी. ठीक आहे. तर असे जे काही मशीन्स आहेत त्याला आपण काय म्हणत असणार आहे, फ्लुइड मशिनरी असं म्हणत असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये दोन आस्पेक्ट झाले. एक, हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये करणार आहे त्याला देखील आपण फ्लुइड मशिनरी म्हणलो, आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करणार आहे त्याला देखील आपण फ्लुइड मशिनरी असं म्हणलो. मग दोघांमध्ये डिफरन्स काय असणार आहे? ठीक आहे. तर बघा, आता आपण अशा पद्धतीने त्याला डिफाईन केलं, की फ्लुइड मशिनरी काय करतील, हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये करतील किंवा मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक मध्ये करतील. तर एका लाईन डायग्रामच्या मदतीने बघायला गेलं तर तुम्हाला असं दिसेल. बघा, इथं काय म्हणतोय आपण, फ्लुइड मशीन्स म्हणतोय. मग ती मशीन काय करणार आहे, ऍज अ इनपुट म्हणून हायड्रॉलिक एनर्जी घेईल आणि त्याचं कन्व्हर्जन आउटपुट म्हणून मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणार आहे. तर अशा मशीनला आपण काय म्हणलो, फ्लुइड मशीन म्हणलो. जे तुमचं हे पहिलं स्टेटमेंट होतं. त्यानंतर हे जे काय सेकंड स्टेटमेंट आहे त्यामध्ये काय होणार आहे बघा, ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलं तर, की अशी मशीन जी इनपुट म्हणून मेकॅनिकल एनर्जी घेत होती आणि त्याचं कन्व्हर्जन पुन्हा आउटपुट म्हणून हायड्रॉलिक एनर्जी मध्ये करत होती. तर अशा डिव्हाइसला देखील आपण काय म्हणणार आहोत, फ्लुइड मशीन्स म्हणणार आहोत. मग आता दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आणि ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर काय असणार आहे बघा, जी पहिली कॅटेगरी दाखवलेली आहे, की ज्या मशीनमध्ये हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो, त्या फ्लुइड मशीनला आपण हायड्रॉलिक टर्बाईन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा, मग हायड्रॉलिक टर्बाईन म्हणजे काय असणार आहे, की हायड्रॉलिक टर्बाईन काय करणार आहे, इनपुट म्हणून हायड्रॉलिक एनर्जी घेणार आहे. हायड्रॉलिक एनर्जी म्हणजे काय घेणार आहे, तुमच्या वॉटर मधले असलेले एनर्जी घेणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आउटपुट म्हणून मेकॅनिकल एनर्जी मध्ये होणार आहे. मग मेकॅनिकल एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं म्हणजे काय होतं, तुमचा टर्बाईनचा जो काही शाफ्ट असणार आहे तो काय व्हायला लागेल, रोटेट व्हायला लागणार आहे. तर हे झालं तुमच्या फर्स्ट काइंड बद्दल, ज्याच्यामध्ये हायड्रॉलिकचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये होत होतं.
आता आपण आलो जर सेकंड कॅटेगरीमध्ये, तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करत होतो. मग ज्या फ्लुइड मशीनमध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जीमध्ये होत होतं, अशा ज्या काही मशीन्स आहेत त्या मशीनला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज हायड्रॉलिक पंप्स किंवा आपण त्याला पंप म्हणत असतो. तर बघा ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं हे जे काही पंप्स आहेत ते काय करतात, इनपुट म्हणून आपण मेकॅनिकल एनर्जी देत असतो आणि त्याचं कन्व्हर्जन ते आउटपुट म्हणून हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करत असतात. ठीक आहे. तर असे जे काही हायड्रॉलिक मशीन्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज पंप. ठीक आहे. तर हा दोन्ही मधला आपण डिफरन्स बघितला. आता आपण येऊया नेक्स्ट हायड्रॉलिक टर्बाईनला आपण डिफाईन करूया. तर ज्याप्रमाणे आता आपण डिस्कशन केलं की जी फ्लुइड मशीन, बघा जी फ्लुइड मशीन हायड्रॉलिक एनर्जी ऍज अ इनपुट म्हणून घेत असती आणि त्याचं कन्व्हर्जन आउटपुट म्हणून मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत असती, अशा डिव्हाइसला आपण काय म्हणलो, हायड्रॉलिक टर्बाईन म्हणलो. मग बघा आपल्याला डिफाईन कसं करता येईल, हायड्रॉलिक टर्बाईन काय आहे, एक हायड्रॉलिक मशीन आहे की ज्या मशीनमध्ये हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत असतं. तर बघा आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, हायड्रॉलिक टर्बाईन इज अ हायड्रॉलिक मशीन विच कन्वर्ट्स हायड्रॉलिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होणार आहे. मग असे कोणकोणते वेगवेगळे टर्बाईन्स आहेत जे आता आपण आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा बेसिकली त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी आपण या आपल्या सिलेबसच्या स्कोपनुसार स्टडी करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येईल तुमचा पेल्टॉन व्हील टर्बाईन, त्यानंतर सेकंड आहे कपलान टर्बाईन आणि थर्ड आहे तुमचा फ्रान्सिस टर्बाईन. तर हे 3 एक्झाम्पल सांगितले तुम्हाला की टर्बाईन कोणकोणते असणार आहेत. तर आता आपण ह्यामध्ये म्हणलो की हायड्रॉलिकचं कन्व्हर्जन मेकॅनिकल, मग ते कशा पद्धतीनं होणार आहे ते आता आपण एक वर्किंग अॅनिमेशन बघूया आणि त्याच्यामध्ये काय करूया ते समजून घेऊया. तर बघा इथं मी काय करतोय, एक पेल्टन व्हील टर्बाईनचं एक अॅनिमेशन दाखवतोय आणि त्यानुसार तुम्हाला समजून सांगतो की कशा पद्धतीनं हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये होणार आहे. तर बघा इथं तुम्हाला अॅनिमेशन दिसत आहे. तर याच्यामध्ये काय केलंय आपण की इथं वॉटर आहे आणि हाय प्रेशराइज वॉटर आपण यूज करत असतो, म्हणजे त्या वॉटरमध्ये जी काय असणार आहे ती हायड्रॉलिक एनर्जी आहे आणि ही हायड्रॉलिक एनर्जी आपण टर्बाईन मध्ये नेत असतो आणि त्या ब्लेड वरती ते काय करत असतो, हाय व्हेलॉसिटी जेट इम्पार्ट करत असतो आणि त्या इम्पार्ट केलेल्या जेटमुळे काय होईल, तुमचा टर्बाईन रोटेट व्हायला लागणार आहे आणि टर्बाईन रोटेट होतोय म्हणजेच तुमच्या हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालेलं असणार आहे. तर बघा तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं तुमचा जो काही जेट आहे तो तुमच्या टर्बाईनच्या ब्लेडवरती चाललेला आहे, त्यामुळं तुमचा टर्बाईन रोटेट होत आहे. इथं हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं आणि पुढे बघा जर आपण टर्बाईनचा जर जो काही शाफ्ट आहे त्याला आपण जनरेटरला जर कपल केलं तर पुन्हा काय होईल, पुढं मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन तुमच्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असणार आहे. ठीक आहे. तर हे तुमच्या हायड्रॉलिक टर्बाईनच्या बद्दल झालं. आता आपण सेकंड कॅटेगरीमध्ये येऊया. सेकंड कॅटेगरीमध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन ऑफ पंप्स. तर बघा ज्याप्रमाणे आपण ब्लॉक डायग्राम मध्ये डिस्कस केलं की पंप्स काय आहेत, एक हायड्रॉलिक मशीन्स आहेत जे काय करतात, इनपुट म्हणून मेकॅनिकल एनर्जी घेत असतात आणि त्याचं कन्व्हर्जन आउटपुट म्हणून हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करून देत असतात. तर अशा डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज हायड्रॉलिक पंप्स ऑर सिम्पली वी कॉल इट ॲज पंप्स. तर बघा कसं डिफाईन करू शकतो आपण त्याला, हायड्रॉलिक पंप इज अ हायड्रॉलिक मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू हायड्रॉलिक एनर्जी. ठीक आहे. तर मग ह्याचे जर एक्झाम्पल बघायला गेलं तर आपण बघू शकतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याच वेळा ह्या पंपच्या इंटरॅक्शन मध्ये येत असतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली असणार आहे सेंट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोकेटिंग पंप, सबमर्सिबल पंप आणि जेट पंप. तर हे 4 एक्झाम्पल असणार आहेत, सेंट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोकेटिंग पंप, त्याच्यानंतर तुमचे सबमर्सिबल पंप्स आणि जेट पंप्स. तर अशा पद्धतीने हे 4 एक्झाम्पल्स असणार आहेत आणि हे 4 पंप तुम्हाला आपल्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार स्टडी करायला देखील असणार आहे. तर बघा ज्याप्रमाणे मी इथं म्हणलो की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जीमध्ये होणार, मग ते कशा पद्धतीनं होत असतं, तर ते आपण काय करूया, एक सेंट्रिफ्युगल पंपचं एक अॅनिमेशन बघूया आणि त्यानुसार मी तुम्हाला समजून सांगेन की कशा पद्धतीनं मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हायड्रॉलिक एनर्जीमध्ये होत असतं. तर ह्या केसमध्ये बघा आपण मेकॅनिकल एनर्जी सप्लाय करत असतो, म्हणजे आपण मोटरच्या साह्याने, ज्यावेळी आपण सेंट्रिफ्युगल पंपच्या बाबतीत बोलतो त्यावेळी आपण काय करत असतो, मोटरच्या साह्याने एक इम्पेलर रन करत असतो. मग आपण त्याला काय दिली, मेकॅनिकल एनर्जी दिली आणि तो इम्पेलर काय करत असतो, रोटेशन होऊन तुमच्या वॉटरचं जे काय प्रेशर वाढवायचं काम तो करत असतो, म्हणजेच तुम्हाला हाय प्रेशर आईचं वॉटर ऍज आउटपुट मिळालं, म्हणजेच तुम्हाला हायड्रॉलिक एनर्जी तिथं
मिळाली असणार आहे. तर बघा ह्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल की इथं काय आहे, हा एक सेंट्रिफ्युगल पंपचं अॅनिमेशन आहे. इथं तुमचा इम्पेलर आहे आणि हा इम्पेलर रन करायला आपण इलेक्ट्रिक मोटरचा वापर करत असतो आणि त्या इलेक्ट्रिक मोटरच्या शाफ्ट वरती आपण इम्पेलर माउंट करत असतो आणि ज्यावेळी आपण मोटर स्टार्ट करू, रन करू, त्यावेळी तो शाफ्ट फिरणार आणि तो शाफ्ट फिरल्यामुळे तुमचा इम्पेलर देखील फिरायला लागणार आहे. मग इथं आपण इनपुट म्हणून त्याला मेकॅनिकल एनर्जी दिली आणि ज्यावेळी तो फिरायला लागणार आहे तर त्याच्या सभोवतालचं जे काय वॉटर असणार आहे ते देखील काय होणार आहे, रोटेट व्हायला लागणार आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ते बाहेर जाऊन त्याचं जे काय प्रेशर आहे ते हळूहळू इन्क्रीज व्हायला लागणार आहे. मग आपल्याला हाय प्रेशराइज वॉटर मिळतं, म्हणजेच आपण काय करत असतो, हायड्रॉलिक एनर्जी तिथं मिळवत असतो. तर बघा या अॅनिमेशन मध्ये कशा पद्धतीनं आहे की आय ऑफ द इम्पेलरला तुमचं वॉटर यायला लागलेलं आहे आणि त्यानुसार तो इम्पेलर फिरत आहे आणि कंटिन्युअसली त्याचं प्रेशर वाढवायचं काम तो करत असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे पंपचं डिस्कशन असणार आहे. ठीक आहे, तर बघा जे स्टार्टिंगचं इनिशियली लागणारं जे काय हे होतं डेफिनेशन होत्या त्या आपण आजच्या लेक्चरला डिस्कस केलेल्या आहेत. तर मग ज्यावेळी आपण ह्याचा जो काय पुढचा पार्ट असणार आहे, मग हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टर्बाईन असतो, हे जे काही डिस्कशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ठीक आहे, ओके, थँक्यू.